हॅलो स्टुडंट, गुड मॉर्निंग. कसे आहेत? व्यवस्थित स्टडी केला? पास्ट पार्टिसिपल लिहिले? आता तुम्ही भरपूर लिहिले असतील. आता फक्त सेंटेन्स अनसीन पॅसेज, सेंटेन्स अनसीन पॅसेज, क्वेश्चन टॅग, एज सून एज, नो सूनर दॅन, अँड व्हेर एज, ऑल्दो, इफ, फ्रॉम, ऑन, इन झालेलं आहे आपलं. इन द कार, ऑन द बस, आहे की नाही? ॲट कुठे? ॲट द टाइम, ॲट 3 o'clock, ॲट होम, ॲट लंडन, इन द वे, ऑन द वे, आहे की नाही? इन द वे का ऑन द वे ते बघा. कसे व्यवस्थित फ्रॉम, ऑफ याचे वाक्य मी देतोय, तुम्ही करत राहायचे व्यवस्थित. आता बघा इंग्लिशमध्ये आपल्याला फिरायला जायचंय. कम ऑन, लेट अस गो फॉर ए वॉक, नाही का? पहिलं वाक्य काय येईल? कम ऑन, लेट अस गो फॉर ए वॉक. कम ऑन पद्धत आहे. कम ऑन. आता वर्गामध्ये जर आपण शिक्षकांनी प्रश्न विचारला, टेल मी द आन्सर ऑफ दिस क्वेश्चन्स, कम ऑन असं म्हणण्याची पद्धत आहे इंग्लिशमध्ये. कम ऑन, इकडे कम ऑन, लेट अस कम, लेट अस गो, लेट अस स्पीक अशी म्हणण्याची पद्धत आहे. लेट अस गो, लेट अस स्पीक, लेट अस ड्रिंक, लेट अस ड्रिंक वॉटर, आहे की नाही? असं लेट अस ड्रिंक टी, लेट अस ड्रिंक कॉफी, असं हजार आपल्याला सांगता येते. म्हणजे कम ऑन, लेट अस गो फॉर अ वॉक, चला चालण्यासाठी जायचंय. यू जस्ट कीप स्माइलिंग. काय? यू जस्ट कीप स्माइलिंग, है की नाही? यू जस्ट कीप स्माइलिंग. स्माइल जोरात नाही असतं. स्माइलिंग, जस्ट कीप स्माइलिंग असं राहायचं. म्हणजे हृदयावर ताण येत नाही, टेन्शन नाही, आरामात. ओनली स्माइल. कोणी दिसलं? जस्ट कीप स्माइल. स्माइल चेहऱ्यावर ठेवत जायची, बरोबर? डोंट टेक इट टू सिरियसली. तिसरं, डोंट टेक इट टू सिरियसली. डोंट टेक इट टू म्हणजे जास्त, seriously. Do not take it too seriously. जास्त गंभीर घेऊ नका, जास्त ताण घेऊ नका. सिरियस म्हणजे गंभीर. जास्त गंभीर नाही, जास्त गंभीर घेऊ नका, जास्त ताण घेऊ नका, ठीक आहे नाही? डोंट टेक इट, हे काय जास्त गंभीर घेण्यासारखं नाही, गंभीर घेऊ नका. पुढचं वाक्य, एव्हरीवन इज बिझी विथ देअर ओन स्टफ. चौथं वाक्य, एव्हरीवन बिझी, एव्हरीवन बिझी, एव्हरीवन इज बिझी, एव्हरीवन इज बिझी. प्रत्येक जण कामात गर्क आहे. विथ देअर ओन स्टफ, with their own stuff, STUFF.
एव्हरीवन बिझी, एव्हरीवन इज बिझी विथ देअर ओन स्टफ. प्रत्येक जण हा ज्याच्या त्याच्या कामात व्यस्त असतो, बरोबर. म्हणजे एव्हरीवन, प्रत्येक जण हा कामात व्यस्त आहे. आय विल ट्राय अगेन, आय विल ट्राय अगेन टुमॉरो. पाचवं, आय विल ट्राय अगेन टुमॉरो. टुमॉरो म्हणजे काय? उद्या. मी उद्या प्रयत्न करीन, बरोबर नाही? मी उद्या प्रयत्न करीन. आय विल ट्राय अगेन टुमॉरो. मी उद्या परत प्रयत्न करीन. अगेन म्हणजे परत. काही राहिलं असेल ना वर्गात शिकवायचं तर आय विल ट्राय अगेन, बरोबर. टुमॉरो आय विल ट्राय. आणि मग याचं वूड जर करायचं असेल तर काय होईल? आय वुड लाईक टू ट्राय दिस क्वेश्चन टुमॉरो. बघा, पटकन काहीतरी त्याच्यात सांगायचं, वुडने करायचं असेल. किंवा आय वुड लाईक टू सॉल्व दिस क्वेश्चन टुमॉरो. मी तुमचा हा प्रश्न उद्या सोडवून देणार. आय वुड लाईक टू टेल यू. मला तुम्हाला सांगावं असं वाटते. म्हणजे असे प्रश्न, असं तुम्हाला इंग्लिश. आय शॅल बी कमिंग, आय शुड कम देअर. बघा, आय एम गोइंग टू स्कूल. वर्तमान काळ आहे की नाही? आय गो टू स्कूल इंडेफिनाइट प्रेझेंट टेन्स. आय एम गोइंग टू स्कूल प्रेझेंट कंटिन्युअस प्रोग्रेसिव्ह टेन्स आहे. आय हॅव गॉन, मी गेलो शाळेत. आय हॅव गॉन टू स्कूल, मी गेलो. प्रेझेंट परफेक्ट टेन्स आहे की नाही? पहिला जो प्रेझेंट आहे तसंच पास्ट टेन्स, तसंच फ्युचर टेन्स. फक्त पास्टला वरचा पास करायचा आणि फ्युचरला विल टाकायचा. असे वाक्य तुम्ही 4 करा, परत 4-5. ओके, हार्ड स्टडी, एन्जॉय लाईफ. थँक्यू.